रामकृष्ण हरी मंडळी. तर हे पहा, आज आपलं खाद्य ते सगळं खत भरून झालेलं आहे. तर हे पहा, सगळीकडं आपल्या गोण्या शिवून पण ठेवलेल्या आहेत. आता खत न्यायला गाडी येणारच आहे, पण तोपर्यंत म्हणलं आपलं दोऱ्या सोडून घ्यायचं काम चाललंय. म्हणजे हे पूर्ण दोऱ्या आम्ही स्वच्छ करून घेत असतो दरवेळेस. तर ह्या दोऱ्या धुतल्या ना जास्त घाण वगैरे होत नाही. ते हे माशापासून अशा जास्त घाण होत्यात. तर हे पहा, आवचं चाललं हे दोऱ्या सोडायचं काम. तर आहो, हे स्टूलवर आपण घरी बनवलेला आहे स्टूल, त्याच्यावर उभा राहून आहो दोऱ्या सोडून घेतात. तर पूर्ण असं हे कष्ट असतंच, पण हे कष्ट केलं ना तरी मी त्याचं फळ भेटतंच. पण जितकी स्वच्छता करू आपण तितकं चांगलं असतं पोल्ट्रीमध्ये. म्हणजे पहिलं असं जंतुनाशक ते सगळं करावं लागतं. आणि हे जास्त घाण असल्यावर परत लॉटला प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळं सगळी स्वच्छता करून घेतली म्हणजे आपल्यालाच पुढं चांगला लॉट लागतो. त्याच्यामुळे पहा, आता हे दोऱ्या जे आहेत ना, तर आम्ही ह्या पूर्ण दोऱ्या आहेत ना हे धुवून घेत होतो. आणि हे पाईप जे येतं ते पाईपसुद्धा काढून घेतो आम्ही धुवून. तर हे पाईप काढणार येतं, पण आधी दोऱ्या काढून घेणार आहेत. तर दोऱ्या काढताना आपल्याला परत असा दोऱ्याचा गुंता होऊ नये म्हणून आम्ही कशा प्रकारे दोऱ्या काढतो, पाईप कसे काढतो, कसे धुतो हे तुम्हाला आज दाखवणार आहे मी. तर हे पहा, अशा पूर्ण दोऱ्या काढून घ्यायच्या. पूर्ण दोऱ्या काढून झाल्या की त्या ज्या दोऱ्या आहेत तर त्या सगळ्या दोऱ्या अशा एक 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 काढून घेतल्यावर त्याला आपण अशा प्रकारे सगळ्या पकडायच्या. मग सगळ्या जर दोऱ्या एकत्र करून घेतल्या की परत त्याचा गुंता होऊ नये म्हणून तुम्हाला दाखवते मी आता कशा प्रकारे आम्ही दोऱ्याचा हे केलं आहे चट. तर हे पहा, मी ह्या साईडच्या ज्या आवळी दोऱ्या काढल्या होत्या तर ते काढलेल्या दोऱ्या मी असे एकत्र करून हे पहा अशा इथं एका जागेवर त्यांना सगळं बांधून घेतलेलं आहे. तर ह्या दोऱ्या जे बांधलेले आहेत तर आपल्याकडे जे आपण भांडे धुण्यासाठी अर्धा आपल्याला जो आपला ड्रम आहे असा टिपाडाचा, तर त्या टिपाडाच्या ड्रममध्ये मी ह्या दोऱ्या अशा प्रकारे टाकून ठेवणार आहे अशा पूर्ण. आणि त्याच्यात निरमा वगैरे टाकून ते पाण्यात भिजत ठेवणार आहे रात्रभर. म्हणजे सकाळी त्या पूर्ण भिजून त्याची घाण निघून. तर ह्या अशा प्रकारे जे दोऱ्या आपण बांधलेल्या आहेत तर मी अशा भिजू घालून ठेवणार आहे. तर रात्रभर त्या भिजल्या तर त्याच्यात निरमा वगैरे टाकून ठेवणार आहे. म्हणजे पूर्ण ती घाण आहे का ती भिजून सगळी निघून जाते. आणि सकाळी परत दुसऱ्या पाण्याने चांगलं स्वच्छ एकदम पाण्याने मी त्या धुवून घेणार आहे. तर धुईला पण अशा सोप्या जातात, म्हणजे जेणेकरून आपल्याला जास्त त्रास पण होत नाही आणि आपण पटकन काम म्हणजे थोड्या वेळात जास्त काम करू शकतो अशा पद्धतीने. कारण असं सगळ्या एका जागेवर गोळा करून ते भिजत ठेवल्या तर त्याचा पूर्ण गुंता होतो. एक वेळेस आम्हाला माहिती नव्हतं, तर मी अशा सगळ्या गोळा करून भिजत ठेवल्या होत्या. तर ते गुंता काढायलाच मला जास्त वेळ लागला होता. त्याच्यामुळे मी आता अशा प्रकारे दोऱ्या काढून घेतलेल्या आहेत. तर ह्या दोऱ्या ज्या आहेत आता मी आता पूर्ण हे अशा गोल आकारे त्या टिपाडामध्ये भिजायला ठेवणार आहे. तर मग परत आपण काढायच्या वेळेस हे अशा प्रकारे दोऱ्या काढून घेतल्या का तर मग गुंता पण होणार नाही आणि धुवून पण स्वच्छ होत्यात. तर हे आणि अशी एक 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 दोरी आपल्याला पटकन काढून लगेच बांधायला पण लगेच बांधून घेणार आहेत. आणि हे पाईप पण मी आता तसेच काढून एका दुसऱ्या टिपाडामध्ये भिजू घालणार आहे. एका टिपाडामध्ये पाईप आणि एका दोऱ्या. तर मग आपलं दोन्ही पण काम पटकन होऊन जाणार आहे. त्याच्यामुळं हे आमचा चिंट्या तर तुम्हाला तर माहितीच आहे कसा आहे. तर मी शेडमध्ये आले तो तेव्हापासून तो पण आलेला आहे. कसा खात्याच्या स्टँडवर त्याला म्हणलं मध्ये मध्ये करू नको, ते एका जागेवर बसतो. कसा एका जागेवर बसला आणि त्याला खाली नाही तिथं जाऊन बसलाय आम्हाला लक्ष देत. तर ते शेडमध्ये पिल्लं नाही, तो आल्यावर इतका कालवा करत होता की आपली पिल्लं कुठे आहेत म्हणून. तर त्याला पिल्लं दिसणार म्हणून तो लई सगळ्या पूर्ण शेडमध्ये फिरून आला आणि आता तिथं बस म्हणलं तिथं बसलाय. तर इतका हुशार आहे ना. तर ह्या दोऱ्या आता मी पूर्ण दोऱ्या आता गोळा करून घेणार आहे. आणि दोऱ्याचं तर तुम्हाला सांगितलंच, म्हणजे आपल्याला जास्त तकलीफ होणार नाही. तर अशा प्रकारे आपण कामं करायची जेणेकरून करून आपल्याला पटकन काम होईल असं. तर आता नावनी काढल्या दोऱ्या, आता पाईप पण काढायचे. तर मग त्या पाईपामध्ये जे थोडंफार पाणी असेल तर आपलं हे आपलं खत जे आहे त्या गोण्या अजून बाहेर काढल्या नाही, त्याच्यामुळे पाणी येईल म्हणून आम्ही पाईप काढले येतो कारण ते ओलं होऊ शकतं. तर मग आता पाईप पण काढून घेणार येतो दोऱ्या पण. आणि आता ही खत गेले की आम्ही परत शेड धुताना काय काळजी घ्यायची आपण. तर शेड धुईच्या वेळेस आपण एष्टबिनी तर शेड धुतो. तर त्यावेळेस आपण आधी ओलं करून घ्यायचं. ओलं करून झालं की त्याच्यावर कॉस्टिक सोडा म्हणून भेटतो आपल्याला. तर ते कॉस्टिक सोडा आणायचा. त्यांनी आपल्या हातापायाला इजा होऊ नये म्हणून ते आपण त्याला परत मोजे वगैरे बूट वगैरे चांगला तसला घालून ते धुवू शकतो. कारण म्हणजे ते आपल्या पण हातपायाला इजा होऊ नये, म्हणजे असं हातापायाची जरा साला ते जाते ते कॉस्टिक सोडा जरा हे असतो त्याच्यामुळं ते जंतुनाशक असतो. त्याच्यामुळं आम्ही तो असा म्हणजे आपण आपली स्वतःची काळजी घेऊन करायचं, कारण त्यापासून आपल्याला पण काही हानी होऊ नये म्हणून. तर साधा निरमा पण आम्ही वापरतो, तो पण वापरतो. आणि असं टाकून
ते माव आता इष्टीमीने हे करतात आणि मी पूर्ण खराट्याने तर धुवून घेताना तशी काळजी घ्यायची. तर हे पहा स्टूल ठेवण्यासाठी जागा नाही तर आमची दिदूबाई कशी गोण्या ओढून बाजूला काढती. आता थोड्या गोण्या ज्या शिवायच्या राहिलेल्या आहेत ना आमच्या सासऱ्यांनी सगळ्या गोण्या शिवून घेतलेल्या आहेत. थोड्या आपल्या 20 गोण्या शिवायच्या राहिलेल्या आहेत. तर त्या आता आमची दिदूबाई शिवणार आहे, कारण आमच्या दिदीला पण खूप छान गोण्या शिवता येतात. तुम्ही तर तिचा व्हिडिओ पाहिलेलाच असेल, कारण तिने एकच वेळेस पाहिलं गोण्या शिवताना आजोबा कशी शिवतात. तर लगेच म्हणली मला पण शिवायची. तर तिने एक गुणी त्यांच्या शिवताना म्हणली मला पण शिवायची. तिने शिवून दाखवली त्यांना आणि तिला इतकी छान गुणी शिवायला यायला लागली की म्हणली आता मला बोलली की मी आता पप्पाला इथं गोण्या ओढून देते आणि आता त्या गोण्या शिवून घेते. तर ती गोण्या शिवणार आहे. तर तिला पण गोण्या शिवायला आवडतं. म्हणजे ती म्हणजे कसं आपलं शेतकऱ्याचं मुलगी आहे ती आणि शेतकरी कन्या आहे, त्याच्यामुळे तिला सगळं आलंच पाहिजे. कारण की कुठल्या गोष्टीत माणूस असा मागं राहिला नाही पाहिजे. ही शिक्षणात बी सगळ्या गोष्टीत म्हणजे कधी कोणती गोष्ट करायची म्हणलं तर ती आपल्याला आलीच पाहिजे. तर आता तिच्या पप्पाला ती मदत करते ती गोण्या बाजूला वगैरे करून. आणि संग्राम पण आता शाळेतून आलेला आहे आणि आता आमचं चाललंय हे दोऱ्या वगैरे काढायचं काम. आता पूर्ण हे दोऱ्या काढून झालं की आम्ही ते शेड पूर्ण स्वच्छ धुवून घेणार येतं आणि परत हे भांडे वगैरे सगळे घासून आमचे छोटे पण भांडे राहिलेले इथं घासायचे हवेस, कारण पाण्याचा प्रॉब्लेम होता आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही छोटे भांडे पण अजून घासलेले नाही. तर म्हणजे बारखाली पाण्याचे घासतेत, पण हे खाद्याचे जे आहेत ते पूर्ण आता आम्ही स्वच्छ करून घेणार आहे. तर शेड पूर्ण धुवून घेणार आहे. तर हे पाईपद्वारे सगळं व्यवस्थित, कारण जितकी स्वच्छता आपण ठेवू तितका आपल्याला दुसरा पक्ष आल्यावर जास्त प्रॉब्लेम येत नाही. कारण नुसतं करायचं म्हणून कोणत्या गोष्टी करून जमत नाही. कारण आपण आत्ता जर असं नुसतं करायचं येडवाकडं धुयचं परत ते आता आपल्याला दुसरे जंतू वगैरे येतात, मग त्याने आपला परत दुसऱ्या लॉटला प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळं आपण करताना व्यवस्थित करायचं, सगळी स्वच्छता करायची, आपण काळजी घ्यायची. परत पक्षी आल्यावर बी स्प्रे वगैरे पायावर मारून परत इथली चप्पल वेगळीच बाहेरची चप्पल घालून यायचं नाही पक्षात. असे भरपूर आम्ही काळजी घेतो. कारण त्यामुळेच तर आम्हाला कष्टाला खूप चांगलं फळ लागलं आहे. कारण आम्ही आज सांगते तुम्हाला की मी खूप आज व्हिडिओ टाकलेला आहे. तर त्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी दुसराच व्हिडिओ टाकत होते, तेवढ्यात आवडनी मला आवाज दिला. तर का तर मी म्हटलं का हो का, तर ती म्हणले अरे आपला चेक लागलाय. तर मी म्हटलं किती लागला, तर म्हणलं सांगा आपल्या मंडळीला किती लागलाय. तर आवनी मला म्हणजे आपल्या मंडळीला पण सांगितलं, कारण आपण सुख दुःख सगळे तुमच्याबरोबर शेअर करतो. तर मग आनंद पण तुमच्याबरोबर दुःख पण तुमच्याबरोबर आहे. कारण आम्हाला चेक लागलेला आम्हाला म्हणजे खूप आनंद झाला. त्याच्यामुळे आवनी लगेच म्हणजे मला सांगतच येत होते, तोपर्यंत आपल्या यूट्यूब मंडळीला पण सांगितलं की आम्हाला चेक लागलेला आहे 84,500 म्हणजे 84,500 असा चेक लागला आहे आम्हाला. तर आम्हाला खूप आनंद झालेला आहे, कारण आम्ही कष्ट तेवढं केलेलं आहे. तर कष्ट केल्यावर फळ भेटतंच. मी म्हणत नाही की कष्ट केल्यावर फळ भेटत नाही, पण खूप कष्ट केलं आम्ही, खूप रात्रंदिवस पाण्यासाठी जागा. तर अशा प्रकारे आम्हाला चेक लागलेला आहे. तर आम्हाला भरपूर असा आनंद झालेला आहे. तर खरंच कष्ट केल्यावर कुठंच कमी पडत नाही. कुठलंही काम असो कष्ट केल्यावर फळ भेटतंच. त्याच्यामुळं कष्ट करत राहा, फळ नक्कीच भेटणार. कारण जेवढं आम्ही कष्ट केलं आहे तेवढं आम्हाला फळ भेटलं आहे. खूप छान चेक लागला आहे. तर असं करत राहिल्यावर चांगले चांगले चेक लागतात. तर पहा आता दिदूबाईचं चाललं आहे गोण्या शिवायचं काम. तिला गोण्या शिवायला लय आवडतं बरं का, त्याच्यामुळे ती शाळेतून आली की लगेच तेवढ्या राहिलेल्या गोण्या शिवून घेणार आहे. तर खूप छान गोण्या शिवती बरं का ती. तुम्हाला जर कोणाला गोण्या शिवायच्या असेल तर आमच्या दिदूबाईला बोलवत जा बरं का. आमची दिदूबाई लय का आम्हाला हुशार आहे ती. काय पहा आता कशा गोण्या शिवती, खूप छान अशा गोण्या शिवायला येतात दिदीला. तर कुठलंही काम असं आलंच पाहिजे बरं का मंडळी सगळ्याला, की आपलं कुठं बी आपल्याला नाही येत म्हणून असं चालणार नाही. त्याच्यामुळं कुठलं बी आपण काही आईच्या पोटात कुणी शिकून येत नाही, पण सगळं काम आलं पाहिजे, शिकायलाच पाहिजे. तसं आपण शेतकऱ्याचे लेकरं आहेत, त्याच्यामुळं आपण पूर्ण काम शिकून घेतलंच पाहिजे. तर दिदूबाईने आता एक गुणी शिवून झालेली दिदूबाईची. तर हे पहा आम्ही अशा प्रकारे घरच्या घरीच आम्ही सगळे कामं करतो. पण ह्यावेळेस जरा खत भरायला माझं दुखत होतं, जरा मी आजारी होते. तर आवडला पण पेरायचा सीजन आलेला होता, त्याच्यामुळं मग ते पेरायला जात होते. मग मला पण आजारी असल्यामुळं जमलं नाही. तर आमच्या सासऱ्यांनी पूर्ण गोण्या शिवून घेतलेल्या आहेत आणि ह्यावेळेस खत पण बाहेरूनच भरून घेतलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला जास्त मग आता खत वगैरे भरून झालेलं आहे. आता खत न्यायला गाडी येणारच आहे, पण तोपर्यंत म्हणलं आपलं दोऱ्या वगैरे काढून देऊ. दिदूबाईने पण गोणी शिवले टिकळल्या. तर इथं राहिली होती अशा प्रकारे अशा गोण्या पण शिवायच्या. म्हणजे सगळं काम आलं पाहिजे माणसाला. मला पण येत नव्हतं,
पण मी पण आमची सासरी कशी शिवतात ती पाहिलं आणि असं तर पहा अशा प्रकारे मी पण गोण्या शिवायची शिकलेली आहे. तर मला येते का गोणी शिवायला हे पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं का मंडळी. तर हे पहा मी अशा प्रकारे गोणी शिवली. तर कशी आली ती मला कमेंटमध्ये सांगा बरं का. मला काय अजून एवढी जमत नाही पण तरी मी प्रयत्न करते. प्रयत्न जर केले तर फळ नक्की भेटतं बरं का. तर अशा प्रकारे मी गोण्या शिवली आणि भरपूर अशी कामं मला जमत नव्हते. मी ते आता करायचा प्रयत्न करते. प्रयत्न केल्यावर नक्की येतं त्याच्यामुळे प्रयत्न करत राहायचं. हार मानायची नाही कुठल्याच गोष्टीला. हार मानली की काहीच होत नाही त्याच्यामुळं प्रयत्न हे करतच राहायची. अशा प्रकारे कुठलंही काम असो माघार घ्यायची नाही. माघार घेतली की माणूस कधीच सक्सेस होऊ शकत नाही. त्याच्यामुळं पुढं चलत राहायचं. नक्की यश एक ना एक दिवस यश नक्की मिळतं. तर कसा वाटला आजचा आपला व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.